साधारण सभा आयोजित करण्यात आली होती. विरोधक नगरसेवक जे होते, काय घडलेले प्रकारने सांगा. आज पाथरी शहराच्या जनताच्या वतीनं त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि जे आमचे सर्व कार्यकर्ते आणि पाथरीच्या जनतानं जे आम्हाला आशीर्वाद दिला आणि आमचा नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक निवडून दिले आणि आज 3 महिने झाले नगरपालिकेला. 3 महिन्यामध्ये 35 वर्षामध्ये जे अर्थसंकल्प कोणाला दिसत नव्हता. भाई अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी कोणाला पाथरीच्या जनताला त्याची कॉपी भेटत नव्हती, ते जाहीर पेपरमध्ये येत नव्हता आणि पाथरी शहरासाठी विकासासाठी 15 वर्ष हे सत्तेत होते, गृहमंत्रीच्या जवळ होते, पण पाथरी शहराच्या विकासासाठी हे काहीच काम करू शकले नाही. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आज पाथरी शहराचा अर्थसंकल्प इतका चांगला, सगळं आमचे नगराध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना अर्थसंकल्प इतका छान सादर केलेला आहे. आणि पाथरी शहराचा पाणीचा विषय, पाथरी शहराचे अंडरग्राउंड ड्रेनेजचा विषय, पाथरी शहराचे मुख्य रस्त्याचा विषय, 422 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प, जे परभणी जिल्ह्यामध्ये एक बी नगरपालिकेला इतके पैसे कोणी अर्थसंकल्प सादर करू शकले नाही. पाथरी शहराच्या विकासाची जेव्हा मीटिंग होती अर्थसंकल्पाची, त्या अर्थसंकल्पच्या मीटिंगला ते गैरहजर राहिले. कामून पाथरी शहराचा विकास त्यांना होऊ द्यायचा नाही. पाथरी शहराचा विकास त्यांना होऊ द्यायचा नाही. कामून तुम्ही तो विकास करू शकले नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही विकास करायलो, तो त्याला तुम्ही खोडा घालायचं काम करायले. आज तुम्हाला सांगतो, ते जे आरोप करून गेले की आम्हाला दाखविलं नाही, भ्रष्टाचार केले. अरे बाबा, पाथरी शहरामधले पूर्ण गैरांच्या जमिनी कोण विकले? इंदिरानगर पासून 67 पासून तुम्ही रोज पाथरी शहराचे सगळे ओपन स्पेस विकले. हे इथं आपले डॉक्टर दत्तनगर, त्याच्यामध्ये 420चा गुन्हा दाखल झाला. तुमचा मुलगा त्यावेळेस नगराध्यक्ष होता, तुमच्या हातात नगरपालिका होती. 67 मध्ये सगळे तुम्ही रोज परभणीचे प्लॉटिंग वाले आणले, रोज पाथरी मधली ते विकले. स्वतःचा बाबा टावर सर्व्हिस रोडवर बांधला, त्याच्यावर तुमची SIT चौकशी झाली. विधान भवनामध्ये तुमच्यावर ताशेरे वळले. तुमची विधान भवनात कारण की प्रश्न एक नाही 3 वेळेस दरेकर साहेबांना उचलला, साजिद पठाण साहेबांना उचलला, अनेक आमदारांना तुमच्यावर SIT लावली. बावनकुळे साहेबांना तुमची SIT इन्क्वायरी चालू आहे. आज तुमचा हमीदा टावर ओपन स्पेस मध्ये तुम्ही बांधला, ते तुमची मालकीची जागा नाही. अनेक भ्रष्टाचार पाथरी शहरामध्ये तुम्ही केले, त्याच्यामुळे जनताना तुम्हाला धडा शिकविला. आज तुम्ही आम्हाला सांगायले पाणी पुरवठा योजनाचे जे पैसे आले होते माग, पाथरी शहरामध्ये तुम्ही 25% पाईपलाईन केली, 75% बोगस पैसे उचलले. त्याचा पण ऑडिट आम्ही करणार आहे. त्याची पण एकनाथ शिंदे साहेबाचे तुम्ही जितका विकासाला खोडा घालणार आहे, कामून की तुमचा काचाचा घर आहे, तुमचा काचाचा घर आहे. तुम्ही पाथरी शहरामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. आमच्याकडे पुरावे आणि 100% SIT तो लावलेली आहे, पण 100% एक दिवस तुम्हाला जेलामध्ये जावं लागेल. कामून तुम्ही पाथरी शहराचा गोरगरिबाचा पैसा खाल्ला, पाथरी शहराचा विकासाला खोडा घातला आणि स्वतःचा विकास केला. जेव्हा तुम्ही 1985 मध्ये पाथरी नगरपालिकेचे नगरसेवक होते, तुमच्याकडे 36 एकर जागा होती. आज तुमच्याकडे 1000 एकर जागा झाली. कुठून झाली? कोणाच्या बळावर झाली? आज तुम्ही पाथरी नगरपालिकेला लुटून खाल्ला. हे पाथरी शहराचे सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि इथं येऊन तुम्ही दादागिरी दाडदपट करायले, पण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे सच्चे शिवसैनिक आहे. पाथरी शहराचा बेडा आम्ही विकासाचा घेतलेला आहे आणि सगळे लोक विकासासाठी आमच्या सोबत आहे. राष्ट्रवादीचे पण शाकीरभाई आमचे सिनियर नगरसेवक आमच्या सोबत आहे, मोईज मास्टर आमच्या सोबत आहे, आतिम फुलोरे ते बी आमच्या सोबत आहे आणि आमचे शिवसेनाचे नगरसेवक बी आमच्या सोबत आहे. आणि मी काँग्रेसचे बी नगरसेवकाला विनंती करणार आहे, जनतानं तुम्हाला मतदान दिला, अपेक्षानं तुम्हाला निवडून दिला. तुम्ही पाथरी शहराच्या विकासासाठी हेरे रावरी हे विरोधाला विरोध करायले. कशासाठी विरोध करायले? की बाबा यांना सहन व्हायला नाही. पाथरी शहराचे लोकांना आशीर्वाद दिला, आमच्या भावाला निवडून दिला. यांना वाटत होता जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ही नगरपालिका जाणार नाही, पण लोकांना आशीर्वाद दिला, आमच्यावर विश्वास ठेवला. मला सांगा, 3 महिन्यामध्ये आम्ही 300 दुकानाचं वर्क ऑर्डर केला. लवकरच आम्ही 300 दुकानाचं काम चालू करणार आहे.
आणि गोरगरिबाच्या लोकांना रोजगार आम्ही उपलब्ध करून देणार आहे, दुकान उपलब्ध करून देणार आहे त्याच्यासाठी, आणि त्याच्यामध्ये खोडा घालायचं काम करायले. आणि आज सांगतो, काल महिलासाठी बचत गटासाठी इतका छान आमचे नगरसेवक, आमचे उपाध्यक्ष आलोक चौधरी असू द्या, आमचे भाऊ नगराध्यक्ष असू द्या, आमचे नगरसेवक असू द्या, सगळ्यांना कार्यक्रम घेतला. 5 दुकानं महिलांसाठी रोजासाठी दिला, बचत गटासाठी वेगळे योजना, वेगळे कामं आम्ही करायलो. अहो तुम्ही पाथरी शहराच्या अर्थसंकल्पला तुम्ही बहिष्कार घातला. कामून बहिष्कार घातला? तुम्हाला पाथरी शहराचा विकास होऊ द्यायचा नाही, पाथरी शहरामध्ये खोडा घालायचं काम करायचं. पण आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं नगर विकास खाता आमच्याकडे. तुम्ही काँग्रेसचे नगरसेवक आहे, तुम्ही 6 महिन्यामध्ये 6 पक्ष बदलले, अजून 7वा पक्ष बदलायची तयारी तुमची आहे. सकाळी इकडे चालले तुम्ही, दुपारी इकडे आणि संध्याकाळी इकडे. आता बी म्हणाले की आम्ही दुसऱ्या पक्षात चालले. आता रोज पक्ष बदलणारा माणूस, सलड्यासारखा रंग बदलणारा माणूस, हे काय विकास करणार आहे पाथरी शहराचा? हे काय करू शकत नाही. पण आज जे मीटिंग होती, मीटिंग मध्ये विकासाचे मुद्दे होते. तुम्ही विकासावर बोला, पण तुम्हाला काय वाटायला, पहिले तुम्ही जे हुकुमशाही केली, पहिले जे तुम्ही दादागिरी केली, पहिले तुम्ही जे पद्धतीनं वागले, आता ते पद्धतीनं वागायला जमणार नाही. हे लोकशाही आहे, हे देश बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीनं सगळ्याला संविधान दिलेलं आहे. संविधानाच्या हिशोबानं नगरपालिका चालणार आहे. अरे सर्वसामान्य माणसांना आता बघा, घरकुलचे पैसे, हे गोष्टीचं उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी. घरकुलच्या 9 वर्षापासून त्यांनी पैसे दिले नव्हते गोरगरिबाचे. आज किती पैसे दिले अध्यक्ष साहेब आपण? पहिले 4 कोटी आणि आता 3 कोटी. कामून तुम्ही 9 वर्षापासून गोरगरिबाचे घरकुलचे पैसे देऊ शकले नाही. आता तुम्ही सांगायले की आम्ही भ्रष्टाचार करायलो. अहो घरकुल मध्ये गोरगरिबाकडून 15-15 हजार रुपये घेतले तुम्ही. ते पैसे कुठे आहे? ते पैशाचा हिशेब कुठे आहे नगरपालिकामध्ये? ते पैसे सगळे तुमच्या फगराबादला गेले. आजच्या मीटिंग मध्ये त्यांना दोन नाहीये त्याच्यामध्ये. संख्याबळ कमी आहे आपल्याकडे. आजच्या मीटिंग मध्ये त्यांना आरोप केलेला आहे की आपल्याकडे नगरसेवकाची लोकसंख्या कमी आहे, त्याबद्दल आपण आमच्याकडे आज संख्याबळावर हा विषय नसतो. विशेष सभाला संख्याबळ लागतो. हा जे सर्वसाधारण जनरल मीटिंग असल्यामुळे संख्याबळाचा विषय नसतोय. आणि तुमच्या माहितीसाठी, विकासासाठी त्यांचे बी नगरसेवकाला हे गोष्ट पटली नाही. नुसतं विरोध त्यांच्या पर्सनल गोष्टीसाठी विरोध करायला ते, आणि विकासाला विरोध जे बी नगरसेवक करतील. आम्ही काय काँग्रेसचे नगरसेवक, ते नगरसेवक बी पाथरी शहराचे नगरसेवक आहे, आम्ही पण त्यांना नगरसेवक म्हणून समजतो. पाथरी शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना, पाथरीच्या जनतेला न्याय देण्यासाठी सगळ्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, विकासाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आम्हाला स्वच्छ पाणी द्यायचं आहे. आम्ही 150 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला मंजूर केले, आणि अंडरग्राऊंड साठी 150 कोटी, आणि 150 कोटी रुपये आम्ही रस्त्यासाठी. पाथरी शहराचा विकास आम्ही 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने करून दाखवू. आज पाथरी शहरामध्ये जे नाही व्हायचं होतं ते झाला. 422 कोटीचा अर्थसंकल्प आम्ही प्रस्ताव केलेला आहे, मंजूर केलेला आहे, आणि ते केलेलं आहे. लवकरात लवकर ते मंजुरी पण भेटन. आणि 171 गाड्या आम्ही मंजूर केले, वर्कडर त्याचा केला. लवकरात एकनाथ शिंदे साहेब पाथरीत येणार आहे, त्याचा भूमिपूजन आम्ही करणार आहे, आणि 100% विकास करून दाखवू. आणि तुमच्या पत्रकाराला भी न्याय देऊन देऊ. पत्रकार सलमान भाई तुम्हाको भी एक गाला देंगे, टेंशन मत लो. हम सब पत्रकारों को भी न्याय देने का काम करेंगे. पत्रकार भवन बना के देंगे तुम्हाको हम. सगळे लोकांना तुम्ही नुसतं न्याय दाखवा, खरं दाखवा. कसं आहे, पाथरी शहराचा विकास तुमच्या हातात आहे. तुम्ही पण जे काम करायला त्याच्या बाजूने उभा राहा. तुम्हाला हात जोडून विनंती करायलो की बस खरेच्या मागे उभा राहा. तुमच्या मुलाचं भविष्य आहे, आमच्या मुलाचं भविष्य आहे. पाथरी शहराच्या जनताच्या भविष्यासाठी तुम्ही खरेच्या पाठीशी उभा राहा. असे जे लोक खोडा घालायले यांना धडा शिकवायचं काम तुम्ही करा. मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला. आणि 100% पाथरी शहराचा विकास एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, आणि आमचे राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक, शाकीरभाई असू द्या, मोईज मास्टर साहेब असू द्या, अतिम फुलोरे, आणि आमचे शिवसेनाचे सगळे नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष, आमचे शहराध्यक्ष, सगळ्याच्या वतीनं 100% करून दाखवू. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद.